आली आहे पूजा करण्यासाठी, पण मग इथे खूपच जास्त पाणी आहे आणि आंघोळ करायला पण इतकी जागा नाही आहे. कुठं इकडून आहे का रस्ता जायला? पण आपण आपल्या गावच्या बाहेर जाऊ ना आपण. चला पटकन टाइम झालाय. आणि हे बघा आता आम्ही त्या साईडला चाललो आहोत कारण की इकडे खूपच पाणी आहे तिकडं, मग त्याच्यामुळे थोडंसं इथं नको, मग त्या साईडला जाऊन आंघोळ करूयात कारण की तिकडं मग थोडं चांगलं आहे. पूजाला आणले जात आणि ऋषीपंचमीची पूजा करण्यात. गुड मॉर्निंग. तर आज आहे ऋषीपंचमी आणि ऋषीपंचमीची आंघोळ करण्यासाठी मी आली आहे तिथे नदीवर. आणि हे बघा इकडच्या साईडला आलो आहोत पुलावरती, पण मग इथे खूप सारं पाणी होतं, म्हणजे आता पावसाळाच आहेत म्हणून नदीला खूप सारं पाणी आहे, त्याच्यामुळे इथे काही आंघोळ करता येणार नाहीयेत. तर आता मी आमच्या गावातल्या साईडनं जाणार आहोत त्या साईडनं, कारण तिथं दुसऱ्या बायका आहेत ना त्या आंघोळ करत आहेत. पण त्यापूर्वी मला इथे मस्तपैकी असं फुलाचं झाड दिसलं आहे, चांदणीचं फुल, तर मी इथे फुलं तोडत आहेत. तर हे बघा आता मी फायनली इथे आंघोळ करण्यासाठी नदीमध्ये बसली आहेत आणि खूपच थंड पाणी आहे, पण मग काय करायचं, आंघोळ तर करावीच लागणार आहेत. आणि हो, ह्या सोबत वरतून पाऊस पण पडत आहेत, कारण की इतक्या वेळ ऊन होतं आणि आता फायनली पाऊस पण चालू झाला आहे, पण मग थोडीशी बुरबुर आहेत. तर आता मी आंघोळ करत आहे इथे. आणि बहुतेक म्हणजे जे पण व्हिडिओ बघत आहेत ना, आता बहुतेकांना माहीत नाहीयेत की ऋषीपंचमी म्हणजे काय, किंवा ऋषीपंचमी का धरतात, किंवा ऋषीपंचमीचा उपवास का करतात, पूजा कशी करायची, तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. तर हे बघा महिलांमध्ये दर महिन्याला म्हणजे जी मासिक पाळी जी येते दर महिन्याला, तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं छोटे मोठे काही ना काही पापे होत असतात. म्हणजे अक्षरशः देवघरात जाणं किंवा मग छोटे मोठे कुठलं पण, किंवा एखाद्याला ब्राह्मणाला दान देणं, किंवा म्हणजे त्या वेळेमध्ये तर अशी छोटी मोठी जी त्यांच्याकडनं चूक झाली असेल तर त्या चुकांचं निवारण करण्यासाठी हे जे व्रत आहेत ऋषीपंचमीचं व्रत ते धरलं जातं. म्हणजे अगदी ह्या व्रताच्या दिवशी आपण हे जर व्रत जर केलं तर आपले सर्व जे पापे आहेत ना ते नाहीसे होतात, घरामध्ये सुख समृद्धी येते, सगळ्यांना चांगलं आयुष्य भेटतं. तर हेच कारण आहेत त्याच्यामुळे जे ऋषीपंचमी व्रत आहेत ना. आणि हो, त्याच्यामध्ये काय असतं की 7 ऋषींची आणि अरुंधती माताची आपण इथे पूजा करतो. तर त्यांचे आपले काही फोटो वगैरे असेल तर आपण त्याची पूजा करू शकतो, नाहीतर इथेच नदीवर येऊन, तुम्ही आता समोर बघशालच पुढे, इथेच नदीवर येऊन तर असे 7 दगड मांडायचे, म्हणजे ते ऋषी आहेत असं समजून, आणि एक अरुंधती माता पण तिथे ठेवायची आणि सर्वांची पूजा करायची. आणि आंघोळच्या वेळेस आंघोळ करताना असं सूर्याला, ज्या साईडना सूर्य उगवतो त्या साईडना सूर्याला पाणी द्यायचं 11 वेळेस, 21 वेळेस, तुमच्या मनात जितकी इच्छा असेल तितक्या वेळेस, आणि सूर्याला नमस्कार करायचा. आणि त्याच्यानंतर आंघोळीच्या अगोदर ज्या दुर्वा आहेत, दुर्वा 21 दुर्वा, 51 दुर्वा, आणि जो आघाडा आहेत त्याच्या ज्या काडक्या आहेत 21 किंवा 51 काडक्या चावायच्या आणि आपल्या डोक्याच्या वरतून अशा पाठीमागे फेकून द्यायच्या. आणि त्याच्यानंतर आपण इथे मस्तपैकी आंघोळ करायची. आणि आंघोळ झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने इथे मी पूजा पण करत आहे. तर ही पूजा कशी करायची तुम्ही बघा समोर. आणि हे बघा ज्या काही बायका आलेल्या होत्या ना सुरुवातीला, तर त्या इथून पूजा करून गेले आहेत. आणि मी आता इथे अगरबत्ती आणि दिवा पेटवत आहेत, पण मग इतकं सगळं वारं आहे, तर पाऊस पण चालू आहे थोडा थोडा, तर मग त्याच्यामुळे अगरबत्ती आणि दिवा काही पेटत नाहीयेत. अगरबत्ती पेटवली मी, पण दिवा काही पेटत नाही इथे. तर हे बघा आता मस्त देवाची पूजा करून घेऊयात. आणि इथे बघा आपली शंकराची पिंड पण केली आहेत. म्हणजे ह्या उपवासामध्ये ना ऋषीपंचमीच्या शंकराची पिंड करत नाहीयेत, तर मग त्यांनी केली आहेत, पण मग आता ठीक आहेत. आणि पिंडेच्या शेजारी तर ऋषींचे म्हणजे जसे काही ऋषी आहेत म्हणून त्यांच्या नावाचे तिथे जे दगड आहेत ते ठेवले आहेत. तर इथे
7 दगड ठेवले आहेत, 7 ऋषी सप्तऋषी आहे त्यांचे, आणि एक अरुंधती मातेचा पण एक साईडला एक असा, त्याला दगड नाही म्हणता येत, तर सगळे देवच ठेवले आहेत. ते हे सर्व असे 8 म्हणजे 7 ऋषी आणि एक अरुंधती माता. तर अशा पद्धतीने आता आपण ह्या सर्व देवांची इथे पूजा करून घेऊयात. तर दिवा काही पेटत नाहीत कारण की खूप वारं आहेत. तर ठीक आहे, चला आता मग आपण पूजा करून घेऊयात, कारण की काडीची पेटी पण इथे ओली झाली आहेत आणि दिवा पण लवकर पेटत नाहीत. तर हे बघा इथे सर्व जे सप्तऋषी आहेत ना, मी सप्तऋषींची पूजा करून घेत आहेत आणि त्याच्यानंतर अरुंधती मातेची पण मी इथे पूजा करणार आहेत. तर नारळ पण आणलेलं आहेत, आपण नारळ पण फोडून घेऊयात आणि अशा पद्धतीनं सर्व ऋषींची पूजा करू इथे आणि ऋषींना प्रार्थना करूयात आपण की आपल्या हातून जे पण काही पाप वगैरे झाले असेल मासिक धर्मामध्ये, आपल्या जे पण पापे झाले असेल तर त्यांचं निवारण करा. तर अशा पद्धतीनं फुलं वगैरे मी आता इथे ठेवत आहेत आणि मनोभावे आपण ऋषींची इथे पूजा करून घेऊयात. आणि हे जे व्रत आहेत ना, ते व्रत बायका किंवा 18 वर्षाच्या वरील ज्या मुली आहेत ना, तर त्या मुली पण करतात. तर अशा पद्धतीनं. आणि दुसरं म्हणजे या व्रतामध्ये खायचं काय, म्हणजे आपण भोजन कसलं करू शकतो, तर बैलाच्या कष्टांचं, म्हणजे बैलाच्या कष्टाने जे पण उगवलेलं असेल ना, तर ते आपण खायचं नाही. म्हणजे आपल्या स्वतःच्या हाताने लावलेलं कुठं काही उगवलेलं असेल तर तेच अन्न आपण ग्रहण करायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बाजारातले फळं वगैरे जर खाल्ले तर फळं पण खायला काहीच हरकत नाहीत. तर फळांचं पण सेवन करणं या उपवासामध्ये म्हणजे फायद्याचं ठरतं. तसं मी आता काही खात नाही आहेत, म्हणजे पूर्ण दिवसभर निरंकारच उपवास धरते आणि संध्याकाळी पण हा उपवास सुटत नसतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडतो आपण. आणि दुसरं एक म्हणजे ह्या उपवास सोडण्याची पद्धत, ऋषी पंचमीचा जो उपवास आहे ती सोडण्याची पद्धत काय आहेत, तर दुसऱ्या दिवशी पण अगदी सकाळी उठल्या उठल्या आपण उपवास सोडायचा, म्हणजे अगदी 7, 8, 9 वाजता. कारण की आपण जो कुत्रा आहेत ना, कुत्र्याचं तोंड न बघता हा उपवास सोडावा लागतो. म्हणजे जेव्हा झोपातून उठतो ना, तेव्हा लगेच आपण बाहेर जाऊन एखादं कुत्रा आपल्याला दिसेल तर आपण त्याचं तोंड बघतो, तर त्याचं तोंड न बघता आपण सुरुवातीलाच उपवास सोडून घ्यायचा. तर अशा पद्धतीनं हा उपवास केला जातो. आणि आता मी जी वात आहेत, म्हणजे आपली जी फुलवात आहेत, एका पात्रामध्ये फूल ठेवून त्याच्यामध्ये फुलवात म्हणजे तुपाची जी वात आहेत ना ती ठेवली आहेत आणि ती वात पेटवून आपण नदीमध्ये सोडून देऊयात. आणि नंतर आपलं जो सूर्यदेवता आहेत ना, सूर्यदेवताला इथे नमस्कार करून घेऊयात. तर हे बघा मी आता फुलवात पेटवत आहेत, पण वात काही पेटत नाहीत. तर त्याच्यापूर्वी आता मी इथे मुलांकडे नारळ पण फोडायला देत आहेत. आणि हे बघा आमच्या गावचं निसर्ग किती छान आहे, एकदम मस्त. नदीच्या शेजारी म्हणजे मंदिर वगैरे खूप छान प्रसन्न असं वाटतं. आणि हे बघा आता इथे माझी मुलगी काही ऐकत नव्हती, मग तिनंच घेतलं नारळ फोडण्यासाठी. काही नाही, मुलीने नारळ फोडू नयेत, पण मग ती छोटी आहेत, फोडलं तरी काही होत नाहीत. मग अशा पद्धतीनं 30 नारळ फोडत आहेत. आणि हे बघा मी इकडे वात पेटवत आहेत, पण वात काही पेटतच नाहीयेत, कारण की काडीची पेटी पण ओली झाली आहेत आणि पाऊस पण थोडी बुरबुर पण चालू आहे त्याच्यामुळे. किती घाण करून ठेवली जाईल. आणि हे बघा आता इथे मुलांनी जे नारळ आहेत ना, नारळ फोडला आहेत आणि मी आता इथे ऋषींना प्रसाद ठेवला आहेत. मी इथे पेढे पण आणले होते आणि जो खोबऱ्याचा प्रसाद आहे नारळाचा तो पण ठेवला आहे. आणि नंतर मनोभावी आता मी ऋषींची पूजा करून घेत आहेत. हे बघा आणि आता थोडीशी पाऊस पण चालू आहे. तर मग आता जाऊयात घरी, कारण की थोडीशी भूक पण लागली आहे. आता घरी जाऊन नारळाचं खोबरं जर खाल्लं ना तर काही हरकत नाही आहेत, खोबरं किंवा चहा वगैरे पिणार आहेत, कारण की आता बहुतेक 12:30-1 तर झालाच असेल.
आणि ही बघा आमची गावची नदी किती मस्त वाटत आहेत ना इथे। आणि हे बघा आता आम्ही चालू आहोत घरी, म्हणजे आम्ही सर्व चालू होतो, मला एकटीला यायचं होतं पण सर्व चाले। तर ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये।